बुद्धांच्या जीवनात घटनाक्रम जे घडले त्यांना वेगवेगळे नाव देण्यात आलेलं. म्हणजे बुद्धांचं जे मृत्यू झाली त्याला काय म्हटलं, महापरिनिर्वाण. ओके, सगळ्या गोष्टींना महा असं संबोधन आलंय. तर त्यांनी जेव्हा गृहत्याग केलं, त्या गृहत्यागाला एक संबोधन आहे, त्याला काय म्हणतात, महाभिनिष्क्रमण. आज महाभिनिष्क्रमण, तर महाभिनिष्क्रमणाचा एकमेव शिल्पांकन या लेणीवर आहे, एकमेव आहे. आणि तो आज पूर्ण जीर्ण आणि पूर्णपणे नष्ट झालाय. महाभिनिष्क्रमणाचं वर्णन कसं केलं जातं किंवा महाभिनिष्क्रमण कसं दाखवलं गेलं जातं, तर त्याचं मी त्याच्यावर लेखन करत होतो पण ते राहून गेलं, कारण लिखाणाला एवढा वेळ मिळत नाही. कसं असतं, तोरणद्वार जो आहे, आता तोरणद्वार तुम्ही फक्त सांचीचा जो तोरणद्वार आहे तो लक्षात घ्या डोळ्यासमोर, की तो रिप्रेझेंटेशन आहे घराचं, महलाचं, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचं. त्याच्यातून ते बाहेर पडले. एक घोडा आहे जो खाली आहे, एक घोडा आहे कंथक, आणि तो खाली आहे, त्याच्यावर बुद्ध दिसत नाही, सिद्धार्थ आता दिसत नाही, आणि त्यांचा सेवक दिसतो, त्याचं नाव आहे छन्न. कंथक आणि छन्न हे दोघे जण दिसतात, आणि दोन आजूबाजूला व्यक्ती दिसतात त्यांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्टर म्हणून किंवा सेवेकरी अशा भूमिकेत दिसतात. तर काय काय मी सांगितलं, समोर काय आहे, तर तुम्हाला ती कमान दिसते. ओके, तोरणद्वार, एक घोडा दिसतो, मोशन मध्ये घोडा असतो, घोडा खाली आहे, समोर कोण आहे, छन्न जो घेऊन चाललाय, आणि दोन पहारेकरी असतात. असं रिप्रेझेंटेशन होतं आपल्या स्थविरवादी मान्यतेप्रमाणे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सिद्धार्थ गौतम दिसत नाही, खाली घोडा असतो. ओके, आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे गांधार शिल्पकला आली, त्याच्यानंतर मग बुद्ध सिद्धार्थ व्यक्ती ऑर्नामेंटेड अगदी उंच पुरा चांगल्या वयातला दिसतो. ठीक आहे, पण मग ते शिल्पांकन जे आहे ना ते इथे केलेलं होतं. आता ते कसं दिसतं, हा पूर्ण इथे आहे ना, इथे ते हा पूर्ण तो जो हे होता, जो महाभिनिष्क्रमण होता तो इथे होता. त्या शिल्पांचं ना इथून सुरुवात होते. हा, इथं तो व्यक्ती होता, छन्न होता, आणि इथे आहे ना, इथे तो घोड्याचा पाय होता जो आज दिसत नाही. हा, तो कंटक जो होता त्याचा पाय इथे होता, तो आज दिसत नाही. माझ्या महाभिनिष्क्रमणाचं जो देखावा, जो चित्रण केलेलं होतं, शिल्पांकन केले गेलेलं होतं, तो इथे होता. आणि तो व्यक्ती जो होता छन्न किंवा सेवेकरी तो इथे होता, त्याचे पाय तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे मी जे सांगतो याला पुरावा काय आहे, तर तो इथे पाय आहे. ते मी आपल्या ग्रुपवर शेअर करेन तो फोटो. ठीक आहे, तो घोडा होता इथे, हा पूर्ण घोडा होता, त्याचे पाय वगैरे इथे होते, आहे ना, इथे होता तो, असं पूर्ण होता, आणि धरलेला व्यक्ती इथे होता.